Question first. A speech delivered without any previous preparation. कोणत्याही तयारीशिवाय केलेले भाषण म्हणजे Which of the following word best express the meaning given above? खालीलपैकी कोणता शब्द वरील अर्थाचा उत्तम प्रकारे अभिव्यक्त करतो? एक्सटेम्पोरल, टॉक, एपिलॉग्स अँड डायलॉग. आणि उत्तर आहे ए एक्सटेम्पोरल. कोणत्याही तयारीशिवाय केलेले भाषण म्हणजे एक्सटेम्पोरल होय. कंपोज विथ लिटल ऑर नो प्रिपरेशन. I do not have any historical talent. Which of the following option best express the meaning of the underlined part in the above sentence? कोणता पर्याय वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या भागाचा अर्थ व्यक्त करतो? ॲबिलिटी टू रीड हिस्ट्री, इतिहास वाचण्याची क्षमता, ॲबिलिटी टू ॲक्ट इन अ ड्रामा, नाटकात काम करण्याची क्षमता, ॲबिलिटी टू राईट हिस्ट्री, इतिहास लिहिण्याची क्षमता, ॲबिलिटी टू मेक हिस्ट्री, इतिहास घडवण्याची क्षमता. आणि उत्तर आहे 2. ॲबिलिटी टू ॲक्ट इन अ ड्रामा. हिस्टोरिकल टॅलेंट म्हणजे अभिनय कला होय. Which of the following word means an old unmarried woman? म्हणजे अविवाहित स्त्री. बॅचलर, बॅचलर म्हणजे अविवाहित पुरुष. आणि स्पिंडर म्हणजे अविवाहित स्त्री. वर्जिन, वर्जिन म्हणजे कुमारिका. विडो म्हणजे विधवा. आणि ॲन ओल्ड अनमॅरिड वुमन म्हणजे स्पिंटर, अविवाहित स्त्री. वयाने अधिक असणारी परंतु लग्न न झालेली स्त्री म्हणजे स्पिंटर होय. द मॅसेंजर हार्डली रीड ऑर राईट. Which of the following options would be most appropriate that would fill in the blank in the above sentence? वरील वाक्यामधील रिक्त जागा भरण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय सर्वात योग्य असेल? कांट, डझंट, कॅन आणि डज. आणि हार्डली, हार्डली ज्या वेळेस येतो त्याबरोबर नेहमी कॅन असतो. आणि हार्डलीच्या वाक्यात कॅनॉट, डज नॉट असे हे नकारात्मक शब्द नसतात. त्यामुळे उत्तर काय येईल याचं? कॅन. चूज फ्रॉम द गिवन ऑप्शन which best express the opposite meaning of the affluence. ॲप्युलन्स याच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. ॲप्युलन्स म्हणजे श्रीमंती. इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभाव. पॉवर्टी म्हणजे गरिबी. इनडिफरन्स म्हणजे दुर्लक्ष. रिचेस म्हणजे संपत्ती. आणि उत्तर आहे 2. पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे गरिबी. इन्फ्लुअन्सचा अर्थ श्रीमंती होय, म्हणून त्याच्या विरुद्धार्थी पॉवर्टी म्हणजे गरीब होय. Which of the following options means lacking freshness? फ्रेशनेस म्हणजे ताजेपणा होय. ओल्ड्स म्हणजे जुने. स्पॉइल्ड खराब झालेलं. स्टेल म्हणजे शिळे. रोटेन्स म्हणजे कुजलेल्या. आणि लॅकिंग फ्रेशनेस म्हणजे ताजेपणा होय व ताजेपणा नसणे म्हणजे स्टेल शिळे. त्यासाठी स्टेल वापरतात. Modesty always does not play. Which of the following options is opposite in the meaning of the underlined word in above sentence? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अर्थाने खालीलपैकी कोणता पर्याय उलट आहे? थ्रॉटलेसनेस,
अविचारीपणा, प्राईड, अभिमान, गर्व, एक्स्ट्रावॉजन्स, उधळपट्टी, रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता, आणि मॉडेस्टी, मॉडेस्टी म्हणजे नम्रता, त्याच्या विरुद्धार्थी प्राईड, प्राईड म्हणजे गर्व. आणि उत्तर काय आहे? 2, प्राईड. Which of the following word can substitute the phrase a place for keeping clothes? कपडे ठेवण्यासाठी जागा. लायब्ररी, ग्रंथालय, ॲपियरी, मधमाशा जेथे पाळतात, सँच्युरी, अभयारण्य, आणि वॉर्डरोब. वॉर्डरोब म्हणजे कपाट, आणि कपडे ठेवण्याच्या जागेला वॉर्डरोब असे म्हणतात. आणि उत्तर काय आहे? 4, वॉर्डरोब. डॉट 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 इज अ लॉंग नरेटिव्ह पोएम. Which of the following word is appropriate that would fill in the blank in the above sentence? वरील वाक्यापैकी रिक्त जागा भरण्यासाठी कोणता शब्द योग्य आहे? इलेजी, शोकगीत, अ सॅड पोएम, ओड्स म्हणजे स्रोत, इपिलॉग्स म्हणजे उपसंहार, आणि इपिक म्हणजे महाकाव्य. आणि उत्तर आहे 4, इपिक म्हणजे महाकाव्य. इपिक इज अ लॉंग नरेटिव्ह पोएम. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू फेस द म्युझिक. संगीताला सामोर जाण्यासाठी या वाक्याचा अर्थ सांगा. प्रेपर टू गिव्ह अ म्युझिकल परफॉर्मन्स. संगीत सादर करण्याची तयारी ठेवा. टू सफर फ्रॉम इलनेस, आजाराने ग्रस्त असणे. टू फेस हार्डशिप, त्रास सहन करणे. टू हॅव अ व्हेरी हॅपी टाईम, खूप आनंदी वेळ घालवली. आणि कठीण प्रसंगाला सामोरे जाणे या अर्थाने टू फेस द म्युझिक ही फ्रेज वापरतात. आणि उत्तर काय आहे? 3, टू फेस हार्डशिप. We can accommodate this topic in the syllabus. Which of the following options correctly spell the underlined word in the above sentence? वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचे अचूक शब्द कोणता? आणि उत्तर आहे 1, accommodates. Accommodates to provided sufficient space for म्हणजे पुरेशी जागा या अर्थाने वापरतात. मिस्टर देशपांडे वॉज अ गुड समरिटन. समरिटन म्हणजे अ हेल्पफुल पर्सन. Which of the following options best express about मिस्टर देशपांडे? आणि श्री देशपांडे यांच्याबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? मिस्टर देशपांडे वॉज अ जेन्युअस चॅरिटेबल पर्सन्स. मिस्टर देशपांडे हे खरोखर सेवाभावी होते. मिस्टर देशपांडे वॉज अ स्ट्रिक्ट मॅन. मिस्टर देशपांडे हे कठोर मनुष्य होते. मिस्टर देशपांडे वॉज अ स्ट्रिंगी मॅन. मिस्टर देशपांडे हे कंजूस माणूस होते. मिस्टर देशपांडे वॉज अ सिटिजन ऑफ अ सॅमेरिटन. मिस्टर देशपांडे हे सामेरिटन नागरिक होते. आणि उत्तर आहे 1, मिस्टर देशपांडे वॉज अ जेन्युअस चॅरिटेबल पर्सन. श्री देशपांडे हे खरोखर सेवाभावी होते. Which of the following options best express the meaning of a signed eye? साइंड आयचा अर्थ सांगा. अ हुरी, अ हरी म्हणजे घाई. इन अ स्टेट ऑफ कन्फेशन,
गोंधळाच्या स्थितीत. आफ्टर फिक्सिंग अ डेट फॉर द मीटिंग, सभेसाठी तारीख निश्चित केल्यानंतर. विदाउट फिक्सिंग अ डेट फॉर द नेक्स्ट मीटिंग, पुढील सभेसाठी तारीख निश्चित केल्याशिवाय. आणि साइंड आयन म्हणजे विथ नो अपॉइंटमेंट डेट फॉर द रिझोप्शन्स. आणि उत्तर आहे 4, विदाउट फिक्सिंग अ डेट फॉर द नेक्स्ट मीटिंग. It is my alma mater. Which of the following options best express the meaning of underlined part of the above sentence? कोणता पर्याय वरील वाक्याच्या अधोरेखित भागाचा अर्थ व्यक्त करतो? मदरलँड, मातृभूमी, ओल्ड टीचर्स, जुने शिक्षक, मदर, आई. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स वेअर आय स्टडी, जेथे मी शिकलो ती शैक्षणिक संस्था. आणि अल्मा मॅटर म्हणजे द युनिव्हर्सिटी, स्कूल, कॉलेज आर फ्रॉम वन अटेंड, शिक्षण घेतलेली संस्था होय. आणि उत्तर काय आहे 4, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स वेअर आय स्टडी. An account in the newspaper of the funeral of one deceased is called ... मूर्त व्यक्तींच्या अंत्यसंस्काराच्या वर्तमानपत्रातील खात्यास काय म्हणतात? फिल इन द ब्लँक विथ वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विच इज करेक्ट. ऑबिटोरी, शोकवार्ता, ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्र, ॲम्नेस्ट्री सर्वसाधारण माफी, ॲर्सेनियल शस्त्रागार. आणि उत्तर आहे 1, ॲबिट्युरी शोकवार्ता. ॲबिट्युरी शोकवार्ता. अ नोटीस ऑफ डेथ ऑफ अ पर्सन ऑप्टेन विथ अ बायोग्राफिकल स्केच ॲज इन अ न्यूजपेपर. ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्र. अ सायंटिफिक स्टडी ऑफ अ मॅटर अँड phenomena in the universe. Amnesty सर्वसाधारण माफी. A general pardon granted by a government. Arsenal शस्त्रागार. A stock of weapons. The general with all his soldiers ... killed. Which of the following options can fill in the blank in the above sentence? खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? ॲज वेल ॲज विथने 2 कर्ते जोडल्यास क्रियापद पहिल्या कर्त्यानुसार घ्यावे. द जनरल नुसार वाज योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक कोणता येईल? 4 योग्य आहे. Many a flowers ... born to blues unseen. Which of the following option is correct to fill in the blank in the above sentence? वरील वाक्यात रिक्त जागा भरण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? मेनी अ नंतर एकवचनी नाम व एकवचनी क्रियापद असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इज. A crowd of a university student ... surrounded the vice chancellor. Which of the following option is correct to fill in the blank in the above sentence? वरील वाक्यात रिक्त जागा भरण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? वाक्याचा कर्ता अ क्राऊड आहे म्हणून एकवचनी क्रियापद योग्य आहे. आणि पर्याय क्रमांक 1 हॅज योग्य आहे. चिल्ड्रन्स लाईक टू प्ले ...
Which from the following question tag that can fill in the blank in the above sentence? प्रश्नार्थक वाक्य बनवा. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून लाईकसाठी डू तर चिर्लनसाठी दे योग्य आहे. होकारदर्शक वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारदर्शक होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 डोंट दे हे उत्तर आहे. The rich is not always dishonest. Which of the following options will be used in place of the underlined part of the sentence to correct it? वाक्याच्या अधोरेखित भागाच्या दुरुस्तीसाठी खालीलपैकी कोणता पर्याय वापरला जाईल? ज्यावेळी एखादे विशेषण एखाद्या समूहासाठी नाम म्हणून वापरले जाते तेव्हा त्यापूर्वी द वापरतात. अशा वाक्यातील क्रियापद अनेक वचनी असते. आणि उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 आर. God helps ... who ... themselves. Choose from the following options to fill in the blank in the above sentence. वरील वाक्यात रिक्त जागा भरण्यासाठी खालील पर्यायामधून निवडा. शेवट themselves अनेकवचनी असल्याने त्यानुसार दोज हे सर्वनाम योग्य आहे. दोज अनेकवचनी आहे त्यामुळे क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय लागत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक उत्तर काय आहे? 3 दोज हेल्प. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्हस. द पोएट अँड फिलॉसॉफर ... माय फ्रेंड. चूज फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स टू करेक्टली fill in the blank in the above sentence. वरील वाक्यात रिक्त जागा भरण्यासाठी खालील पर्यायामधून निवडा. अँडच्या मागे पुढे एकच व्यक्ती असल्यास क्रियापद मूळ व्यक्तीनुसार एकवचनी घ्यावी. आणि उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 इज. Billiards ... an expensive game. Choose from the following options to correctly fill in the blank in the above sentence. वरील वाक्यात रिक्त जागा भरण्यासाठी खालील पर्यायामधून निवडा. बिलियर्ड्स हा काय झाला? खेळ झाला. खेळाच्या नावानंतर एकवचनी क्रियापद वापरतात. आणि पर्याय क्रमांक उत्तर काय आहे? 2 is. Billiards is an expensive game. Either your eyesight or your breaks ... bad. Which of the following options can correctly fill in the blank in the above sentence? खालीलपैकी कोणता पर्याय वरील वाक्यात रिक्त भरू शकतो? आयदर और नायदर नॉर. ऑरने 2 कर्ते जोडल्यास क्रियापद जवळच्या कर्त्यानुसार घ्यावे. त्यामुळे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 आर. इफ यू ... me some money I ... buy a scooter. Which of the following options can fill in the blank in the above sentence? उपरोक्त वाक्यात रिक्त जागा पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? इफ अनलेस चे वाक्य साध्या वर्तमान काळात असल्यास मुख्य वाक्य साध्या भविष्यकाळात असते. त्यामुळे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 गिव्ह आणि विल. इफ यू गिव्ह मी सम मनी आय विल बाय अ स्कूटर.
आणि प्रश्न क्रमांक 26 याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. फाइंड ऑड मॅन आउट.